राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण दहीहंडीचा उत्साह पाहतोय। घाटकोपरमध्ये राम कदमांच्या दहीहंडीच्या ठिकाणी सुद्धा अभिनेत्रींची उपस्थिती, कलाकारांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। जान्हवी कपूर या ठिकाणी आलेली आहे। तर पुण्यामध्ये प्रमोद भांगिरेंची धर्मवीर दिघे दहीहंडी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरामध्ये हा उत्सव साजरा होताना आपण पाहताय। ही दोन दृश्य मुंबई आणि पुण्यामधली। मुंबई आणि पुण्यामधली दोन दृश्य आपण पाहताय। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आज हाच उत्साह आणि जल्लोष जो आहे तो आपण अनुभवतोय। उंच दहीहंडी बांधून उंच मनोरे रचून दहीहंडी फोडणं ही मुंबई आणि आसपासच्या परिसरामधली ही प्रथा परंपरा याच जागा जोपासली जाते। मात्र या गोविंदा पथकांचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण गेल्या अनेक महिन्यांपासूनचा त्यांचा हा सराव आणि आज परीक्षेचा दिवस होतो म्हणजे उंच मनोरे रचून थर रचून दहीहंडी फोडणं आणि आपल्या गोविंदा पथकाचं नाव जे आहे ते अव्वल आणणं आणि त्याच्यामुळेच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये एक वेगळीच चुरस आजच्या दिवशी पाहायला मिळते। एकीकडे घाटकोपरमधली दृश्य आपण पाहताय, त्या ठिकाणी राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाच्या या कार्यक्रमाला अभिनेत्री जान्हवी कपूर हिची उपस्थिती, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये कृष्णा पाटलांची शारदा संकल्पची दहीहंडी। सकाळपासूनच हा उत्साह आपण अनुभवतोय। गोविंदा पथक एकमेकांमागून एक उंच थर रचतायत दहीहंडी फोडण्याचा त्यांचा पूर्णपणे प्रयत्न। मात्र ज्या वेळेला हा प्रयत्न सफल होत नाही त्यावेळेला सलामी देऊन उत्तम सादरीकरण जे आहे ते गोविंदा पथकांकडून केलं जात आहे। तर ठाण्यामधल्या दोन्ही दहीहंडी ज्या ठिकाणी एके ठिकाणी आपण पाहताय की कलाकारांची उपस्थिती, गोविंदा पथकांचं मनोबल उंचावण्यासाठी एक वेगळाच उत्साह त्यांच्यामध्ये आणण्यासाठी कलाकारांची उपस्थिती आणि काही जणांकडून कला सुद्धा सादर करण्यात आली। मागा ठाण्यामधून प्रकाश सुर्वेंच्या तारामती फाउंडेशनची दहीहंडी एकीकडे आपण पाहताय, तर दुसरीकडे ठाण्यामधली दृश्य आपण पाहताय। आता घाटकोपरमधली दृश्य आपण पाहताय, ज्या ठिकाणी राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर हिची उपस्थिती। अनेक कलाकारांची सकाळपासूनच या दहीहंडी उत्सवामध्ये उपस्थिती पाहायला मिळते। गोविंदा पथकांसोबतच सामान्य नागरिकांचा सुद्धा एक मोठा उत्साह आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद। तारामती फाउंडेशनची दहीहंडी आपण या ठिकाणी पाहताय। अनेक कलाकार आणि नेते मंडळी यांची उपस्थिती। तर रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान ठाण्यामधल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आपण पाहताय। ठाण्यामधल्या विविध दहीहंडी कार्यक्रमांना एकनाथ शिंदे ह्या आवर्जून उपस्थित राहत आहेत आणि आता रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती। दुसरीकडे मागा ठाण्यामधून प्रकाश सुर्वेंच्या तारामती फाउंडेशनची दहीहंडी, ज्या ठिकाणी गोविंदा यांच्या पत्नी यांची उपस्थिती। विविध कलाकार मंडळी आज सकाळपासूनच या ठिकाणी उपस्थित राहत गोविंदा पथकांचा उत्साह हा द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतायत। एकामागोमाग एक थर रचत हा बाल गोविंदा जो आहे तो सर्वात उंच थरावर असतो। एक वेगळंच कसब आणि कौशल्य म्हणावा लागेल। मात्र ज्या वेळेला उत्तम सादरीकरण करण्याची वेळ येते त्यावेळेला एक टीम वर्क फार महत्त्वाचं असतं आणि तेच टीम वर्क या गोविंदा पथकांच्या या सादरीकरणातून पाहायला मिळतं। भाग्य है एक्चुअली कि मुझे यहाँ पे राजा सूर्य ने यहाँ पे निमंत्रण दिया और बहुत अच्छा लगा। आज आप देख सकते हैं बहुत ज़्यादा बारिश है, बहुत ज़्यादा ट्रैफिक है,
मगर उत्साह जो लोगों में है और जो भक्ति भाव है और जो उल्लास है वो देखने को बनता है। और मैं तो सूर्य जी से कहूँगी कि मुझे हर साल बुलाइए ताकि मैं भी सबके साथ इस अच्छे मौके का हिस्सा बन सकूँ। हर हर भारत माता की, भारत माता की वंदे। सर्व गोविंदा पथकाचं मनापासून मी स्वागत करतो। संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2025 शिवसेनेचे उपनेते आमदार रवींद्र सदानंद फाटक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आयोजनातून ही नवी संकल्प, नवी उंची गाठण्याचा ही दहीहंडीचं आयोजन केलं। आज मी बघतोय गोविंदा पथकामध्ये एवढा पाऊस असला तरी एवढा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय। माझ्या लाडक्या बहिणी गोविंदा पण आहेत, लाडके भाऊ गोविंदा पण आहेत। या सगळ्यांचं मनापासून मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। गेल्या वर्षी मी टेंबी नाक्याला म्हणालो होतो की विधानसभेची हंडी महायुती फोडणार आणि ती फोडली। म्हणजे लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि महायुतीने फोडली विधानसभेची हंडी। आणि आता कुठली फोडायची आहे? आता महापालिका। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि हंडी तुम्ही फोडली। पाकिस्तानची हंडी कोणी फोडली? पाकिस्तानची हंडी आपल्या भारतीय लष्कराने फोडली, ऑपरेशन सिंदूर। आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव हे यशस्वी करणारे भारतीय सेनेचे जवान यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि त्यांना खंबीर पाठिंबा देणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो। आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोविंदाच्या शुभेच्छा देतो। गोविंदा उत्सव सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे। आणि खऱ्या अर्थाने इथं रवींद्र फाटक गोविंदा करतात, गणपती करतात, नवरात्रोत्सव करतात, सगळे सण उत्सव आपण साजरे करतो। मला सांगा, मुख्यमंत्री व्हायच्या आधी एकही सण सुरू होता का? गोविंदा सुरू होता का? गणपती सुरू होता का? एवढीच मूर्ती आणा, तेवढीच मूर्ती आणा। तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू झाले, सगळे निर्बंध काढून टाकले। ही आपली परंपरा, आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सर्व नौजवानांनी केलं, माझ्या बहिणींनी, लाडक्या आणि लाडक्या भावांनी। आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। हे कुठले आहेत? अखिल गोविंदा पथकाचं मनापासून स्वागत करतो। त्यांना भेटे आणि महिला माय माऊली पथकाचं देखील मनापासून स्वागत, तुमचे मनापासून शुभेच्छा। खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा गोविंदा उत्सव सुरू केला। आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जयजयकार करूया। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। आणि मग टेंबी नाक्याची हंडी संपूर्ण ठाण्यात फिरली आणि ठाणे हे गोविंदाची पंढरी ठरली। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, सगळे गोविंदा येतात, टेंबी नाक्याला मानाच्या हंडीला सलामी देतात आणि मग सगळ्या ठाण्यामध्ये हंड्या फोडतात। आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। अतिशय सुरक्षितपणे हा दहीहंडी उत्सव साजरा करा। पावसाचा देखील वर्षाव, मला वाटतं पहिल्यांदा यावर्षी सतत पाऊस पडतोय आणि आपल्यावर देखील आशीर्वादाचा वर्षाव पाऊस करतोय। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। रवींद्र फाटक, तुमचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन। 5 लोकांनी 9 थर लावून सलामी दिली, त्या 5 मंडळांचं मनापासून अभिनंदन, मनापासून शुभेच्छा। आणि वर्ल्ड रेकॉर्ड पण ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या इथे वर्ल्ड रेकॉर्ड झालं, 10 थर लावले आणि ठाणं
हे जगाच्या नकाशावर गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आलेला आहे आणि म्हणून ठाणे हे नंबर 1 आहे. या ठाण्या नंबर 1 आहे आणि आमचे गोविंदा पथक पण नंबर 1 आहेत. त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता.